विधानसभा निवडणुकीच्या वेळेस भारतीय जनता पक्षाला ही विधानसभेची जागा मिळावी आणि आमचा भाजपचा उमेदवार हे सुजयदादा विखे पाटील असावे ही आमची आग्रही मागणी होती. आता ही आमची मागणी असताना अमोल खताळांना असं वाटायचं की ह्या माझ्या उमेदवारीला विरोध करतायत. ती खुन्नस डोक्यात ठेवून त्यांनी आमचं आज तिकीट कापलंय आणि त्याच्यानंतर यावेळेला पण या निवडणुकीत पण आमची अशी आग्रही भूमिका होती की ही नगराध्यक्षाची जागा भाजपला मिळाली पाहिजे आणि नगराध्यक्ष हा भाजपचा पाहिजे. पण तिथे सुद्धा शिवसेनेला उमेदवारी गेली. लोकसभा असू द्या शिवसेना, विधानसभा असू द्या शिवसेना, नगरपालिका असू द्या शिवसेना. मग इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी काही सतरंजा उचलायचा हा आमचा प्रश्न आहे. मग भाजपच्या कार्यकर्त्यांवर जर असा अन्याय होत असेल तर तो निषेधार्थ आहे. आमदार अमोल खताळांनी या निवडणुकीत जे कार्यकर्ते 3-4 वर्षापासून निवडणुकीची तयारी करतात त्यांचे तिकीटच नाकारले आणि जे कार्यकर्ते एखाद्या प्रभागातून त्यांच्या प्रभागातून निवडणुकीची तयारी करतात, समजा कोणी 11 मधून तयारी करतं त्याला 14 मध्ये नेऊन टाकायचं, कोणी 5 मधून तयारी करतं त्याला 7 मध्ये नेऊन टाकायचं. या गोष्टीमुळे आता हे उमेदवार कसे निवडून येतील हा आमच्या पुढे सर्वात मोठा प्रश्न आहे.